जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। बुधवारी सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। या धक्कादायक बातमीने मुक्ताईनगर शहरही सुन्न झाले आहे। आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजता मुक्ताईनगरमधील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे व अनुभवाचे स्मरण करण्यात आले। या श्रद्धांजली सभेला स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीचे सदस्य, व्यापारी संघटना, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांनीही उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच मुक्ताईनगरमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे। एका कर्तव्यदक्ष नेत्याला मुक्ताईनगरकरांनी आज साश्रू नयनांनी निरोप दिला आहे। त्यांच्याबद्दल काही नेत्यांची अनुभवाचे बोल आपण आता पुढच्या बातमीमध्ये पाहू शकता। मुक्ताई यांना ह्या घटनेतून संबंध परिवार व महाराष्ट्राला सावरण्याची शक्ती देव हीच मी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व आमच्या अंतर्ली वासियांच्या वतीने, परिसराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेलेले आहेत व महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये शाहू आंबेडकर, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व होते। मुक्ताईनगरच्या राजकीय इतिहासामध्येही त्यांचा सिंहाचा मोठा वाटा आहे। 2019 मध्ये जेव्हा लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील पहिली निवडणूक लढले त्यावेळी अजितदादा यांच्या सहकार्याने आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने ते प्रथम निवडणूक निवडून आले होते। यासाठी आमच्या शिवसेना परिवारामध्ये त्यांचा खूप आदर आहे, सन्मान आहे आणि मी संपूर्ण शिवसेना, युवासेना, अल्पसंख्याक शिवसेना त्यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल सकाळी विमान अपघातामध्ये दादांचं दुःखद असं निधन झालं। दादांबद्दल आपण काल पासून टेलिव्हिजनवर त्यांच्या जीवनाबद्दल सर्व माहिती आपण घेतो आहोत, तिथे काय चाललंय ते पाहतो आहोत, त्यामुळे जास्त बोलणंही उचित होणार नाही। परंतु त्यांच्या संपर्कात ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेचे 1-2 अनुभव सांगतो। मुक्ताईनगरच्या पोलीस अधिकाऱ्याचं आमचं थोडं जमत नव्हतं काही कारणांमुळे। त्यांच्या बदलीसाठी आम्ही आबांकडे गेलो। आबांनी सांगितलं 2 दिवसात बदली करतो, परंतु ती बदली झाली नाही। परत आठवडाभराने आम्ही परत दादांकडे गेलो। त्यावेळेला बंटीजी माझ्या सोबत होते, ते योगचे अध्यक्ष होते। आम्ही दादांना सांगितलं, दादांनी सांगितलं बदली होणार नाही, तुम्हाला कुठून चांगला अधिकार द्यायचा। थोड्या वेळाने आम्ही बाहेर निघून गेलो, परत दादांनी बोलवलं, म्हणजे ते मुक्ताईनगरचा तो झाड मूछवाला आहे त्याला बोलून घ्या। आणि आबांना त्यांनी फोन केला, आबांना ते आर म्हणायचे, अरे म्हणे आर मुक्ताईनगरचं काय ते बघून घ्या आणि लवकर निर्णय करा। आम्ही परत आबांकडे गेलो आणि 8 दिवसानंतर ज्या अधिकाऱ्यांनी ठामपणाने सांगितलं होतं की माझी बदली होऊ शकणार नाही कुठल्याही परिस्थितीत, त्यांची 8 दिवसाने बदली झाली। म्हणजे एखादं काम जर सांगितलं तर करायचं असेल तर दादा ते झटपट करायचे। त्यानंतर एकदा अंतोलीला एक कार्यक्रम होता आणि त्या आमंत्रण पत्रिकेमध्ये माझं, नानांचं, संतोषदादांचं नाव नव्हतं, त्यामुळे आम्ही जात नव्हतो। परंतु सतीश अण्णांनी सांगितलं तर राणेला सांगा आणि यायला सांगा। दादा डायरेक्ट आदेश द्यायचे, राणे गाडीत बसायचे, अंतोली यायचं आहे। काही न करता गपचूप बसावं लागत होतं। तसं दादा फक्त आदेश करायचे, परंतु ते रागवत असले, आदेश देत असले ते त्यांच्या त्या बोलण्यामध्ये प्रेम असायचं, त्यामुळे समोरच्याला त्यांचा राग येत नव्हता। असा कर्तव्यदक्ष पदाधिकारी
जे राज्याचा नेता निघून गेल्यामुळे राज्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. आपण म्हणतो लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जायला नको. तीच बाब अजितदादांना लागू होते. त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडच्या वतीने व हरताळा ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती.